एव्हरीवन, सो वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. सो हा व्लॉग ना किचनपासून सुरू होणार आहे. सो चला तुम्हाला आज एक नवीन रेसिपी दाखवते. हे दोडके ना एवढे छान लागतात ना, काय सांगायचं तुम्हाला. मी इथे ना आता मस्त जिरं, कढीपत्ता आणि टोमॅटो घातले. मी टोमॅटो सारणमध्ये घालायचं विसरली होती. मी ना टोमॅटो सारणमध्ये घालायचं विसरली होती. सो मी आत्ता टोमॅटो घातले. अरे यार, मी कन्फ्यूज होते, इकडे बघायचं की इकडे. फ्राय करून घेते टोमॅटोज. आणि आता मस्त ही भरलेली दोडकी आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवणार ना, गॅरंटी देऊन सांगते, जे न खाणारे आहेत ना ते पण खाणार आहे. मी ना आता याच्यात मस्त दोडकी टाकून देणार आहे. थोडं मेस इग्नोर करा, कारण स्वयंपाक करताना तेवढं होतंच. इथे मी सगळे दोडकी टाकून दिली आहेत. आता ना मी यांना छान फ्राय करून घेते 2 मिनटं तेलावर. उलटपालट करायचे आणि तेल थोडं जास्त लागतं याला, कारण छान म्हणजे तेल जास्त असलं ना की छान टेस्टी लागतात ही दोडकी. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा तेल. 5 मिनटं शिजू देणार आहे असंच, म्हणजे छान फ्राय झाले ना यात झाकून द्यायचं आहे छान. ओके, मी आता यांना 5 मिनटं असेच फ्राय होऊ देणार आहे. आणि मग ह्यानंतर छान फ्राय झाले ना, मग गरम पाणी करायचं आणि ते त्यात टाकायचं. कारण गरम पाण्याने ना भाजीची चव बदलत नाही आणि भाजी अजून टेस्टी लागते. ओके, किचनवर ना खूप जास्त राडा झालाय आणि हा सगळा पसारा मी तोवर आवरून घेते. मग छान भाजी फ्राय होईल आणि मग नंतर मी तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते. आणि ह्यासोबत ना बाजरीची भाकर गरमागरम एवढी सुंदर लागते ना, काय सांगायचं. सो चला आता मी आवरते आणि मग बोलू. ओके गाईज, हा काही रेसिपी व्हिडिओ नाहीये, मी स्वयंपाक करत होते. सो आय थॉट वाय नॉट शेअर दिस रेसिपी विथ यू. तर ही भाजी ना मला खूप जास्त आवडते आणि आदित्य ही भाजी खायला ना खूप जास्त नाटकं करायची. म्हणजे हीच नाही तर त्यांना अशी गिलकी, दोडकी ही भाजी ना त्यांना काही फारशी आवडत नाही. सो मी प्रयत्न करते की मी वेगळ्या पद्धतीने ते बनवून त्यांना खायला सांगू ही भाजी. अशा काही भाज्या आहेत ना, जसं दुधी, दोडकी, तर ह्या भाज्या ना आदित्यला फारशा आवडत नाही. सो मला ना काहीतरी ट्विस्ट देऊन त्यांना वेगळ्या पद्धतीने बनवाव्या लागतात, जेणेकरून ते आवडीने खातात. आणि हो, ते खातात सुद्धा. त्यांना आता ह्या भाज्या सगळ्या आवडायला लागल्यात. सो लगेचच ना मी इथे बाजरीच्या भाकरी पण टाकून घेतल्यात. भाजीला आता छान शिजू देऊयात आणि तिकडे भाजी ठेवली आहे. आता मी थोडं काम करून घेते ऑफिसचं. मी लंच ब्रेकमध्ये काम करत होती. भेटते तुम्हाला नंतर. माझं वर्क फ्रॉम होम असतं म्हणून मी फ्रूट्स कट करून खाऊन घेते, पण आदित्यचं काही जमत नाही. सो त्यांच्यासाठी म्हणलं चला फ्रूट तयार करून ठेवूयात, म्हणजे रेडी असलं की त्यांना कंटाळा येणार नाही आणि ते लगेच खाऊन घेतील फ्रीज उघडलं की. आणि समोरच ठेवावं लागतं, जेणेकरून त्यांना लगेच दिसेल. आणि सायंकाळी ना ते बोलले की चला आपण बाहेर जाऊयात, फिरून येऊयात थोडंसं. वातावरण छान झालंय, पाऊस पडलाय. सो आम्ही बाहेर पडलो आणि जोगेश्वरी मिसळला आलो होतो. इथली मिसळ खरंच खूप भारी लागते आणि मला जबरदस्त आवडते ही मिसळ. पण त्याआधी ना आम्ही भेळ मागवलेली. मिसळला वेळ होता म्हणून. सो भेळ बघा एवढी भरपूर येते, एवढ्या क्वांटिटीत येते ना की ह्यात पण तुमचं पोट भरेल. सो आम्ही दोघं होतो ना, म्हणून आम्ही एकच प्लेट मागवलेली. आणि इथे बघा आदित्यने किती सांडलं होतं आणि इकडे माझं जागा. मी त्यांच्याशी त्यांची मजाक घेत होते की बघा तुम्ही कसं लहान मुलासारखं खाल्लंय म्हणून. इथे ना बॅकग्राऊंडला खूप मोठ्याने गाणे वाजत होती, म्हणून आम्हाला व्हिडिओ शूट करता येत नव्हता, बोलता येत नव्हतं म्हणजे तुमच्यासोबत. सो घरी आल्यानंतर ना मी मस्त फिश फ्राय बनवला आणि आदित्यने खिचडी बनवली. होता आमचा आजचा छोटासा डेली व्लॉग. आणि तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि यार कमेंट करा, आम्हाला मोटिवेशन मिळतं, नवीन नवीन व्हिडिओ आणायचे तुमच्यासाठी. सो